राम राम. तुला जायला सांगितलं होतं ना. अरे मग जातोच ना बाबा. साण्या आज पुढे चाललाय. तुझा चेहरा दाखव मग आज सोडेल. अरे बरोबर काय दिसत नाही चेहरा तर तुझाही बरोबर नाहीये. पहिला दाखव तुझा चेहरा मग आज सोडेल. ए झिरो सोड त्याला. तुम्हाला इथे काय ड्रायव्हरची मारामारी करायला बोलवलंय? चला बाजूला. चालू दे. ए झिरो तू कुठे चालला? चल तुझा हिशोब करू चल. ही फॅन्सी ड्रेसची जर नौटंकी झाली असेल ना तर बास कर. कळलं ना? मी ओळखलंय तुला. तू ड्रायव्हर नाही आहेस, मेकॅनिक आहेस. आदित्य कश्यप. मनात आणलं ना तर आत्ता तुला या बाउन्सरच्या हातात देऊ शकतो. परवा तुझे सगळे अंजर पंजर ढिले केले ना तर परत का आलाय? सई माझं ऐक. सईचा नाद सोड आणि खरी जा. त्याच्या समोर आलास ना तर फुकट मरशील. काका मरणार असतो ना तर त्या दिवशीच मेलो असतो. आज जिवंत आहे म्हणून इथे. जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत मी प्रयत्न करणं सोडणार नाही आणि सईला तर नाहीच नाही. अरे तुला स्वतःची तर काळजी नाहीच आहे पण तुझ्या मामांचा तरी विचार कर. त्यांची काळजी वाटत नाही का तुला? तुम्हाला तरी तुमच्या मुलीची कुठे वाटते काळजी? तुम्हाला नसेल पण मला आहे तिची काळजी. मला माझ्या बेटूची काळजी आहे पण माझ्या पापांची शिक्षा तिने अजून भोगायला नकोय ना म्हणून हे लग्न लावून देतोय. आणि हे जर लग्न लावून नाही दिलं ना तर तो सुयश आहे ना जिणं हराम करेल. म्हणून तुला सांगतोय जा बाबा जा. मी जाणार नाहीये. जगलो मेलो तरी मी जाणार नाही. ठीक मग मला ऍक्शन घ्यावी लागेल. हे चल कपडे काढ माझे. काय? अरे मुहूर्ताला उशीर होतोय. कपडे काढ माझे. हे काय करतोस तू? साहेब तुम्हीच म्हणलात ना माझे कपडे काढ. जोक करतोस? तू माझे लग्नाचे कपडे खराब केलेत. आता ते जिथे कुठे वाळत घेतले असतील ना तिथून आत्ताच्या आत्ता घेऊन ये. अहो साहेब मी काय नाही केलं साहेब. मग कोणी केलं? साहेब मी पापडवाला आहे, कापडवाला नाही. कुणी केलं मला माहित नाही साहेब. तो वेटरच होता. सगळ्या वेटर्सला इकडे घेऊन ये. मी सांगतो कोण होता ते. जा. ओके थांब. मी त्या वेटर समोर हा असा जाऊ. काढ कपडे. अरे माझे नाही तुझे काढ. कम हिअर. अहो इथे काय चाललंय काय? मुहूर्ताचं काही भान आहे की नाही? की आपसाकडून कळवून आणायची इच्छा आहे तुमची? अहो गुरुजी असं अभद्र बोलू नका हो. हो ना गुरुजी तुम्हीच जर का असं बोललात तर कसं चालेल हो? नवरा मुलगा गैरहजर, नवरी मुलगी गैरहजर. आता लग्न लावू कुणाचं मी? माझं. या मंडपात फक्त माझं आणि सईचंच लग्न लागणार आहे. हे वेटर कोणाचं लग्न होणार आहे कोणाचं नाही हे बघण्यापेक्षा कोणाला काय हवंय काय नकोय हे बघ ना जरा. जा माझ्यासाठी हराभरा कबाब घेऊन ये जा. ए वेटर नाही आहे मी. ओ सॉरी 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 सॉरी. ते काय झालं मी पटकन वेटरच्या कॉस्ट्यूम मध्ये ओळखलंच नाही. सॉरी. तेच तुम्ही अजून मला नीट ओळखलेलं नाहीये. मी खूप डेंजर माणूस आहे आणि जर का माझं डोकं फिरलं ना तर मी काहीही करू शकतो. इथे कोणीतरी माझं लग्न मोडायचा प्रयत्न करतंय. कोण करतंय माहित नाही पण जे कोणी करतंय ना ते इथेच आहेत. पण कान उघडून नीट ऐका. इथे माझं लग्न होणार म्हणजे होणारच. सईची मम्मा पुढच्या 2 मिनिटात
सई जशी असेल तशी खाली यायला पाहिजे. ती जर का खाली नाही आली ना तर मी वर जाईल, आणि जर का मी वर गेलो ना तर नाही 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 नाही, ती येणार, ती स्वतःहून खाली येणार, प्रॉमिस. गुरुजी तुम्ही मंत्र म्हणायला लागा आणि सगळे विधी उरकून टाका. सई खाली आली की डायरेक्ट अंतरपाठ पकडायचा आणि फास्ट फॉरवर्ड मध्ये लग्न उरकून घ्यायचं. अहो पण असं चालत नाही. लग्न कोणाचं आहे, माझं की तुमचं? तुमचं. मग मला चालणार असेल तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? सांगितलं तेवढं ऐकायचं, नाहीतर तुमचंच भविष्य बदलून टाकेल. चला. मंडवळ्या बा. कामगिरी फत्ते. सई लवकरच तयार होऊन खाली येते. हो पण त्या सुयसचा पारा चढला, त्याचं काय आपल्याला घाई करायला हवी. पिंट्या कुठे? पिंट्या गाडीजवळ गेलाय. आणि आदित्य? आदित्यचा फोन लागत नाही, पण काळजी करू नको, पिंट्या तिकडे पोहोचेलच. हा पण तू तुझा प्लॅन सुरू कर. यस, हीच वेळात भांडण सुरू करायची. भांडण कुणावर करणार? अरे ते बघ, तू त्याची काळजी करू नको, माझं मी बघतो. तू जा तू सही तयार झाली का बघ. बल्ले बल्ले बल्ले. हाय 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 हाय, ये शादी है, ये शादी है, अरे यही शादी है. हाय मर जाऊं गुड़ खा के. अरे लड़के की मम्मी पापा, तेनू बड़ा मान है आज. आ जाओ जी, आ जाओ. अच्छा आओ नीचे आओ जी. आओ नीचे. काय करते तुम्ही? अरे आइए जल्दी, आइए बाजी, आइए. अरे लड़की के मम्मी पापा आप क्यों पीछे रह गए? आ जाओ जी, आ जाओ जी, आ जाओ. हाँ पता है आप सबको, मैंने आप सबको यहाँ पे क्यों बुलाया? ऐसी बढ़िया शादी मैंने अपनी जिंदगी में नहीं देखी. सच है, रब दी सो. अरे ऐसी क्या, मैंने तो ऐसी तैसी वैसी जैसी कोई शादी अपनी जिंदगी में नहीं देखी. सच में. हाय रब्बा, हाय रब्बा, हाय. मेरी हालत की वजह कौन है पता है? पता है कौन है वजह? वो आदमी. अच्छे आओ जी, हाय अच्छे आओ. इधर भागो, आओ जी, इधर आओ जी. हाँ तो बोलो जी. भगवान क्या हुआ? जी शादी नहीं हुई जी. अरे भगवान, वो लड़की ऊपर है, वो नीचे आएगी और नीचे आने के बाद शादी होगी. हाय रब्बा, मैं इनकी शादी की नहीं, मैं शादी अपनी शादी की बात कर रही थी. अरे शादी की तो थी हमने. शादी तो ये होती है, देखो देखो दूल्हा है ना, वेटर के कपड़ों में है. हाँ. दुल्हन उधर से आ रही है. हाँ. इसलिए उतावला है. लोग मिल रहे हैं जी, फ्री की रोटी शोटी खा रहे, बुरा सही, पर लड़के के बारे में बोल तो रहे हैं, है ना? और अपनी शादी कहाँ? कोर्ट में गए, सिग्नेचर किए. ये होती है क्या कोई शादी? होती है क्या शादी? नहीं ना. हाथ दो जी. हाय 13 साल हो गए जी, 13 साल. लेकिन आज तक मैंने अपनी ससुराल नहीं देखी जी. ये खुद की शक्ल भी मुझे दिन में दिखाते हैं. कितने दिन बाद जी? 10 दिन में. हाँ? इस बुड्ढे के चक्कर में तो मैं बर्बाद हो गई. हाय भगवान, क्या बुढ़ा लगा रखा है? हाथ दो. क्यों ना बोलूं मैं बुड्ढा? मेरे ससुर जी को भूलने की बीमारी है, ऐसा मैंने सुना है. पर वो मुझे भूलेंगे तब ना, जब वो मुझे याद रखेंगे. मेरे 3 देवर है. कितने? 3 देवर है और एक सोना भांजा है. कैसा भांजा है? सोना.
हाँ जी, और इन सबको मैंने 13 सालों में बस फोटो में देखा है। किस में देखा? फोटो में। हे सरदारजी तुमच्या ओळखीचे आहेत का? नाही हो, मला वाटलं तुमच्या ओळखीचे असतील. मला वाटलं आपल्या डॉगचे पेशंट असतील. नाही नाही, मी एकदा पेमेंट घेतलं की पेशंटचं परत तोंड बघत नाही, त्यांना मी लग्नाला का बोलवेन? अरे पण बाई आहेत कोण? ही ते मेकअप आणि हेअर स्टाइलिस्ट आहे सईसाठी आलेली. मुझे भी अपने ससुराल आना है। आप मुझे आने नहीं देते जी, आप। एक मिनिट, काय चाललंय इकडे? आप बीच में मत बोलो जी, ये हमारे मियाँ बीवी का पर्सनल मैटर है। पण लग्न माझं आहे. तुमचं लग्न होवो ना होवो, लेकिन आज मैं मेरा लग्न करवा के रहूंगी। हाँ जी, बोलो जी, ऐसी शादी कब होगी? बोलो जी। अब होगी होगी होगी। अरे भगवान, अपनी शादी होगी, तू मेरे पोते की नानी होगी। यहाँ से निकल ले। ए थांब इकडे. कोण आहेस तू? तुझं नाव काय? माई सेल्फ बलविंदर सिंग सोद्दी. बलविंदर सिंग सोधी. नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. जी लुधियाना में आ जाओ, 56 बलविंदर और 53 सोद्दी मिल जाएंगे. एका तासामध्ये माझी फ्लाइट आहे, मी निघतो. ओके बाय. इथे कसा आलास ते सांग. लुधियाना से फ्लाइट से आ गया, फ्लाइट से चला जाऊंगा. 1 घंटे के बाद मेरी फ्लाइट है, वो मिस हो जाएगी तो बहुत गड़बड़ हो जाएगी. मैं चलता हूँ यहाँ. इथे मुलाकडून आलायस की मुलीकडून आलायस? मी बिराजदारांकडून आलो. चल, मी नाही ओळखत तुला. नाही ओळखत म्हणतात. मी डॉक्टर पटवर्धनांचा मित्र आहे. तू आणि माझा मित्र? तू बिराजदारांकडून नाही आलायस, पटवर्धनांकडून नाही आलायस. खरं सांगायचं, कोणाकडून आलायस? खरं सांगितलं पाहिजे, मी इंटेलिजन्स कडून आलोय. अच्छा. या लग्नाच्या सोहळ्यामध्ये अतिरेकी घुसणार आहेत, त्यांच्यावर लक्ष ठेवायला आलोय मी. काय सांगताय? या अतिरेकी घुसणार आहेत? ऑलरेडी घुसलेत. डोंट टेल मी. खरंच? कुठे? माझ्या समोर उभे आहेत. तुझ्या समोर? आणि मला दिसले? व्हॉट नॉनसेन्स. माझ्या समोर उभे. इंटेलिजन्स मधून आलोय सांगताना थोडा इंटेलिजन्स वापरला असता ना तर ही वेळ नसती आली. बंधू मामा ब्रह्मे. अख्खं घर पिंजून काढा. मामा बनवायला आलेला एक मामा इथे म्हणजे बाकी तिघे पण इथेच असले पाहिजे. ताबडतोब पकडून त्या चड्डी बनियन गँगला माझ्या समोर घेऊन या. जा. पिंट्या पळ. हे पकडा त्याला. बाकी सगळे खाली बसा. तरी पण एक मामा कमी. यांना इथं असंच पकडून ठेव. मी वर जाऊन सईला घेऊन येतो. आता यांच्या समोरच माझं आणि सईचं लग्न होतं. सई, गप गुमान खाली चल. मला लोकांसमोर तमाशा नकोय. चल. हे म्हातारे, दिसत नाही का तुला? दिसत बाबा, सगळं दिसत. दिसत तसं नसतं.
म्हणून तर जग फक्त मंत्र बास करा, अंतरपाठ जरा. माझ्या लग्नाची माती करायला आला होता ना, पण आता तुमच्या भाच्याचं स्वप्न कसं धुळीला मिळवतं ना, हे स्वतःच्या डोळ्यात बघा. सई माझी होती, माझी आहे, आणि आता कायमची माझीच होणार. मंगलाष्टका चालू करा. शुभमंगल सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकं. काहीतरी करूयात यार, काहीतरी करायला पाहिजे. जे काय करायचं ते सगळं होऊन गेलंय रे. आपण एवढा आटापिटा केला, आपण सई आणि आदित्यचं लग्न नाही जुळवू शकलो. पण हे सगळं चाललंय ते चुकीचं आहे ना. माझंच चुकलं. मी पकडला गेलो त्यामुळे हे सगळं झालं, आणि माझ्या गुन्ह्याची शिक्षा तुम्हा सगळ्यांना, आदिला, सईला भोगावी लागते. नाही बंधू, जर हा प्लॅन सक्सेसफुल झाला असता तर आपण सगळे एकत्र हसलो असतो. पण आता नाही झाला प्लॅन सक्सेसफुल, म्हणून चूक तुझीच आहे असं नाही म्हणता येणार रे. या सगळ्या प्रकारात आपण समान भागीदार आहोत. यात जर चौथा भागीदार आला असता ना, तर वेगळ्या गोष्टी घडल्या असत्या. काहीतरी दादा असता तर वेगळा मार्ग निघाला असता. हे असं सगळं संपताना आपल्या उघड्या डोळ्यांनी बघायला लागणार. अंतःपटाते सुमुहूर्त देव लग्नम सुदिनंत देव तारा बलं चंद्र बलंत देव विद्या बलं दैव बलंत देव वास म्हणा. लक्ष्मी परे तेंग युगम स्मरामि अंतःपटाते सुमुहूर्त शुभमंगल सावधान. सुयश पटवर्धनने पुन्हा एकदा जगात दाखवून दिलंय की त्याला जे पाहिजे तो ते मिळवतो. कधी, कुठे आणि कसंही. काय चड्डी बनियन गँग. मानलेल्या मुलीचं लग्न लागलेलं बघून तुम्हाला आनंद नाही झाला? अहो, तुमच्या सारख्या भिकारड्याच्या घरात जाण्यापासून वाचली ती. आता ती पटवर्धनांच्या महालात नांदणार आहे, ते पण राजयोग. यू शुड बी हॅपी. तुमच्या मानलेल्या मुलीला आशीर्वाद तरी द्या. सौभाग्यवती भव भव म्हणा म्हणा म्हणा. बर बर सई, तू एक काम कर, तू त्यांना तुझा हसरा चेहरा दाखव, म्हणजे त्यांना आनंद वाचते. अरे ओके, आता मी तुझा नवरा आहे नाही का, मी तुझा घुंगट उचलायची वाट बघतेस ना. सो लेडीज एंड जेंटलमैन, आप सबके सामने पेश है सई सुयश पटवर्धन.
ऐकलं होतं लग्न झाल्यावर मुलगी बदलते, पण एवढी बदलते एवढं माहित नव्हतं. सई, अगं तू आता आमची मुलगी राहिली नाहीस, आता तू मुलगा झालीस. तो एवढा आशीर्वाद द्यायचं म्हणतोय. चला 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 चंद्रभागे, जसं जमेल तसं अष्टपुत्रा सौभाग्यवती हो बरं. नाही नाही नाही, सई कुठे? सई कुठे? सई कुठे? कुठे सई?